या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 क्रमांक जो नव्याने बनवण्यात आला होता आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटणार होती। मात्र हे निकृष्ट दर्जाचं काम कंत्राटदाराने केल्यामुळे मागच्या मे आणि जूनमध्ये जो पाऊस पडला त्या पावसाने या ठिकाणी जी मोठी दरड होती आणि संरक्षण भिंत ती कोसळून मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने आणि सगळी माती आणि आणि दगड आल्याने हा रस्ता गेले 4 महिने झाले आजपर्यंत बंद आहे। या ठिकाणी काम आता युद्धपातळीवर सुरू आहे। अजूनही 2-3 महिने हे काम चालणार असं एकूण चित्र पाहिल्यानंतर दिसून येतं। मला या माध्यमातून विनंती करायची वाटते की पेडणे मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण हल्लेकर, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि जे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग खातं सांभाळतात डॉक्टर माननीय प्रमोद सावंत यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हा रस्ता जो वाहतुकीसाठी जो जुना रस्ता आहे त्यावरून वाहतूक करताना खूप कोंडमारा वाहतुकीचा होत आहे आणि मोठी अवजड वाहने या ठिकाणी नेताना ती चढणी असल्याकारणाने तिथून चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे या ठिकाणी जुन्या महामार्गावर वारंवार अपघात होताना आम्ही पाहतो आणि आज या ठिकाणी हे जरी रस्त्याचं काम सुरू असलं, गेली अनेक महिने हे काम आता सुरू आहे, मात्र ते मंद गतीने असल्याचं जाणवतं। ते तातडीने व्हावं यासाठी स्थानिक आमदार प्रवीण हल्लेकर आणि मुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावे अशी या माध्यमातून मी विनंती करतो। नमस्कार, सध्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग 66 जो मालपे टू नहीबाग जाणारा हा रस्ता हल्लीच ज्यावेळी सुरुवातीला मे महिन्यामध्ये पावसाची एक धडक आली आणि हा रस्त्याची जी साईड होती, जी दरड अर्थात संरक्षण भिंत बांधली होती, ती संरक्षण भिंत बांधत असताना डोंगर ज्या पद्धतीने कापण्याची गरज होती तो डोंगर सरळ रेषेत कापला गेला। त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात दरडीबरोबर संरक्षण भिंतही कोसळलेली, त्याच्या बाजूचाही रस्ता होता तोही रस्ता आणि दरड कोसळून हा रस्ता पूर्णपणे सर्व प्रकारच्या वाहतुकीस मे महिन्यापासून जो बंद आहे तो आताही पासून बंद आहे। हल्लीच या रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 म्हणून जो बायपास रस्ता होता, पूर्वीचा जो मुख्य रस्ता, त्या रस्त्याला जोडून हा एक बायपास रस्ता केला होता, परंतु हा बायपास रस्ता करत असताना डोंगर कापण्याची पद्धत कंत्राटदाराची पूर्णपणे चुकीची असल्याने हा त्रास ज्या पद्धतीने वाहन चालकांना नागरिकांनाही झालेला आहे। खरं म्हणजे हा रस्ता करत असताना अभियंते, कंत्राटदार, मुख्य रस्त्याचे जे सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते असतात ते कुठे असतात याचा कोणाला पत्ता नाही। हा रस्ता MVR कंपनीला दिलेला आहे आणि या MVR कंपनीने कशा पद्धतीने धारगळ ते पत्रादेवीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग वादग्रस्त स्थितीत केलेला आहे। या रस्त्यामुळे अनेक जणांचे बळी गेलेले आहेत, तरीही सरकारला अजून जाग आलेली नाही। सध्या हा रस्ता बायपास रस्ता पूर्णपणे बंद ठेवल्याने जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 होता त्या रस्ता तो अरुंद आहे आणि त्या रस्त्यावरून वाहने जाताना किंवा वाहने चढावाला चढताना कशा पद्धतीचा वाहन चालकावर पेज असतो हे चित्रही आपण पाहत आहात। सरकारने ज्या पद्धतीने रस्ते करण्याचं कंत्राट एखाद्या कंपनीला मंजूर केलं जातं त्यावेळी ते कंत्राटदार व्यवस्थित काम करतात की नाही याची दक्षता सरकारने घेण्याची गरज आहे। हा रस्ता करत असताना बाजूचे डोंगर कशा पद्धतीने कापले ते भविष्यात त्याचा परत त्रास होणार नाही ना याची दक्षता आता घेण्याची गरज आहे। आज या डोंगर कापलेल्या बाजूला दुसऱ्या पद्धतीने डोंगर कापण्याचं सत्र सुरू आहे। ज्या पद्धतीने ही माती पूर्णपणे रस्त्यावर कोसळली होती ते उचलण्याचंही काम सध्या सुरू आहे, परंतु या रस्त्याचं नीटनेटकं काम कधी होईल हे सांगता येत नाही। म्हणून सरकारने कुठलंही काम करत असताना रस्त्याचं सार्वजनिक हित लक्षात घेऊन अभियंते यांनी जातीने या ठिकाणी लक्ष द्यावे आणि सध्या जे काम चालू आहे त्या काम व्यवस्थित आहे की नाही याचंही यावर लक्ष द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।